नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता मी काय करत आहे तर मी करत आहे ओळखा पाहू तुम्हीच काय मी करत आहे. तर मी करत आहे ठेचा, कोल्हापुरी स्टाईल झणझणीत खरडा. लय भारी लागतो हो तो खरडा. आणि खलबत्त्यात ठिचून केलेला खलबत्त्यातनं लय भारी लागतो. पण मिक्सरवरचा काय एवढा खास नाही लागत, पण असा मोठा आणि खलबत्त्यात ठेचलेला. आपण खलबत्ता पण पाहिजे तो दुसरा असतो ना ब्लॅकवाला, दगडाचा असतो, त्यात तर लयच भारी लागते. हा आमचा पितळाचा आहे तरी पण असू दे, चालतोय तर चालवू दे. पण मोठा आणि एकदम ओरिजिनल बनवलेला खरडा. आणि तो खरडा मी आता कसा बनवला आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी खरडा बनवण्यासाठी काय केलं, एक कढई घेतली बघा, गॅसवर ठेवली आणि गॅस पेटवल्यानंतर काय केलं, ओळखा पाहू तुम्हीच आता काय केलं. तर मी काय केलं, मिरच्या घेतल्या, मिरच्यांची देठं घेतली. मिरच्या पण कसल्या घेतल्यात ते बघू शकता तुम्ही. म्हणजे एकदम काळ्या घेतलेल्या नाहीत, काळपट हिरव्या असतात बघा, त्या अजिबात नाही घ्यायच्या. मग एकदम असा येल्लोमध्येच ग्रीन कलर असतो ना, तशा टाईपमधल्या मिरच्या घ्यायच्या. म्हणजे त्या तिखट अजिबात नसतात, तर ह्या मिरच्या घ्यायच्या. आणि त्याच्या समोरचे देठ असतात ना ते काढून घ्यायचे. आणि ते काढल्यानंतर छान असा कढईत भाजायचं. आणि आता बघा, बिना तेलच मी कढई तापलेली आहे, पण तेल नाही टाकलेलं, त्यामुळे अजिबात भाजल्यासारखं वाटत नाही. म्हणजे त्याच्यातून धूरसुद्धा येत नाही आहे. पण ज्यावेळी मी तेल टाकणार आहे त्यावेळी नुसता धूर आणि जाळ होणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि ठसका पण तेवढाच उठणार आहे. या तरी जास्त तिखट नाही, त्यामुळे घरादारालाच ठसका आलेला नाही. आणि गावाकडं कसं असतं, तर चला मिरच्या भाजल्यात म्हटलं लगेच ठसका यायला चालू झालं की आपण म्हणतो, अरे कोणाच्या घरात काय भाजले, कोणी काय भाजले, कोण मिरच्या भाजायला लागले, एवढ्या ठसका उठलाय असं म्हणतो. म्हणजे सगळे शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण कळतंय बघा की ह्यांच्या घरात खरडा करणार आहेत ते, असं. पण मज्जा असते गावाकडे बघा, आपण आपला खरडा द्यायचा दुसऱ्यांच्यातलं काहीतरी घेऊन यायचं, ते जाऊ दे. पण आता काय करणार आहे, मिरच्या छान भाजून घ्यायच्या. आणि या खरड्यामध्ये अजिबात काय घालायचं नाही, एकदम आपल्या पूर्वीच्या आज्या करायच्या ना तशा टाईपमध्ये करणार आहे बघा मी. म्हणजे आता कसं जिरं बिरं काय घालतात, शेंगदाण्याचं पीठ, शेंगदाणं भाजलेलं, अजिबात तसलं काय घालायचं नाही. ह्याच्यात फक्त काय घालायचं, कोथिंबीर घालायची, लसूण आणि मीठ. लई भारी लागतो हो खरडा. आणि तिखट असला तरी किती खावं आणि किती नाही, तोंडाची आत गेलेली चव सगळी बाहेर येत्या, म्हणजे सगळी येत्या आणि खावंसं वाटतंय. म्हणजे की आपण म्हणतो ना, तोंडाला बाबळी आल्या, ही बाबळी असते, ती बाबळीचं झाड, बाबळी काय असते ती सगळं निघून जाते. आता मी तेल टाकले त्यामुळे बघा एकदम धूर आल्यावर लगेच थोड्या वेळाने ठसका पण उठला. पण ठीक आहे ना, ठसका उठल्याशिवाय मिरची भाजली असं कोणाला कळणार पण नाही हो. लगेच आम्हाला कसं पुण्यात कसं आम्हाला एक्झॉस्ट फॅन लावायला लागतोय. गावाकडं कसं दारं खिडक्या असं उघडीच असतात, त्यामुळे ठसका बाहेर जातो, सगळा घरदार पसरते. पण हा ठसका घरातच एक्झॉस्ट फॅन लावा, 4 एक्झॉस्ट फॅन लावला तरी घरातच पसरतोय ठसका. त्यामुळे अशा मिरच्यांचा ना जास्त ठसका उठत नाही. ज्या काळपट हिरव्या असतात ना त्याचा खूप ठसका उठतो, म्हणजे त्या खूप तिखट असतात. तर आता आपल्या मिरच्या भाजून घेत आहे, एकदम बघा कशा भाजलेल्या आहेत, एकदम त्याच्यावर डाग पडलेले आहेत. अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं छान. म्हणजे जरी व्यवस्थित छान भाजल्या, कारण हिरव्या मिरच्यांचा खरडा एक जण करतात बघा, तो अजिबात चांगला लागत नाही, लगेच हिरवापणा त्याचा जाणवतोय. आणि अशा भाजलेल्या मिरच्यांचा असतो ना खरडा, आणि तो हिरव्या मिरच्यांचा करतात ना, म्हणजे कच्च्याच बिना भाजता, तो मिक्सरवर केलेला असतो बघा, एकदम बारीक ना, चवना त्याला चोता, तसं असते बघा ते. पण अशा भाजलेल्याने एकदम ह्याच्यामध्ये, हा मिक्सरवर केला तरी पण बऱ्यापैकी चांगला लागतो, पण नुसता आपण खलबत्त्यात केला ना खूप छान लागतो, एकदम ओरिजिनल टेस्ट येते त्याला. आणि भाकरीबरोबर खूप छान लागतो. आणि याच्यात फक्त लसूण काय घातलं बघा, लसूण, मीठ, कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते चेचलेलं आहे छानपैकी, त्यामुळे खूप छान लागत होतं आणि छान होतं. आणि हा जर तुम्ही थालीपीठ करताना हे घातलं तरी पण छान लागतं. आणि मिरच्या भाजून काय घ्यायचा, तर मिरच्या भाजलेल्याचा खरडा खाल्ला तर पोट अजिबात बिघडत नाही, म्हणजे पोटाला त्रास पण होणार नाही. आणि ज्यांचं बिघडतं तिखट खाल्ल्यावर ते बिघडणार नाही. पण हिरव्या न भाजता जर तुम्ही खाल्ला तर पोट बिघडू शकतं. त्यामुळे मिरच्या ठेचा करताना किंवा खरडा करताना नेहमी मिरच्या भाजून घ्यायच्या. तर चला, आता आपण आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत छानपैकी, त्या थोड्या गार करायला ठेवायच्या. आणि गार करून झाल्यावर आपल्या खलबत्त्यामध्ये काढून घ्यायच्या. तर मी खलबत्त्यामध्ये पण काढून घेताना तुम्हाला मी दाखवत आहे. खलबत्ता घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून, कारण आपण सारखा वापरत नाही, त्यामुळे कधी तर काढला तर तो धुवून घ्यावा लागतो. आणि त्यात सगळ्या या मिरच्या, बघा मिरच्या जात नाही आहेत, थोडंसं कढई गरम असल्यामुळं ना
आता मी हात लावून थोडंसं हे करूनच घेते आहे. मोठ्या मोठ्या मिरच्या असल्यामुळे जर तुम्ही ह्या मिरच्याचे 1-2 भाग करून जरी भाजल्या तरी पण चालतं. कोण कोण मीठ लावून मध्ये भाजून पण खातं, तशा पण छान लागतात ह्या तिखट नसल्यामुळं. तर आपला काय आहे, मोटो काय आहे की हेतू काय आहे, आपल्याला खरडा करायचा आहे. त्यामुळे बाकीचं काही बोलून चालणार नाही. त्यामुळे आपण आता काय करायचं, छान आता चेचत बसायचं, मस्तपैकी चेचायचं बारीक बारीक होईपर्यंत. आणि जरा बारीक झालं की लगेच आपण सगळं घालायचं नाही, कारण जरासं मिरच्या चेचल्या की जरासं त्याचं कमी होतं ना, त्याचा व्हॉल्यूम आहे तो कमी होतो. त्यामुळे खलबत्त्यात जागा तर शिल्लक राहते. खलबत्त्या एकतर छोटा आणि मिरच्या झाल्यात जास्त. त्यामुळे आता हे थोडंसं कमी झाल्यानं मिरच्या चेचल्यावर कमी होतं. मग लसूण घालायचा, लसूण पण छान चेचून घ्यायचा. आणि मग मीठ घालायचं आणि हे घालायचं काय ते कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यामुळं चव छान येते आणि खरडा पण खूप छान लागतो. तर बघून घ्या तुम्ही आता पुढेपर्यंत खरडा किती छान झालेला आहे ते.